आता युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन 1948-49 संदर्भामध्ये आपण पहिला ऑब्जेक्टिव्ह मगाशी पाहिलेला आहे की युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशनचे अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन होते. तर त्याची स्थापना कधी झालेली, तर 1948 साली स्थापना झालेली आहे. आणि आयोगाचे मुख्य भर कशावर होता, तर युनिव्हर्सिटी एज्युकेशनमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. युनिव्हर्सिटी एज्युकेशनमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे ह्याच्यावर होता. त्याचबरोबर आयोगाने ग्रंथालयाला काय म्हटले आहे, तर बॅकबोन. लायब्ररी युनिव्हर्सिटीचं एज्युकेशनचं बॅकबोन आहे असं आयोगाने म्हटलेलं आहे. तर या आयोगाचा कालावधी कोणता, तर 1948-49. अशा प्रकारे आपण हा जो आयोग आहे त्याबद्दल माहिती आपण पाहिलेली आहे. तर युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन 1948-49 चे हे सर्व MCQ आहेत. आता पुढचं जे आहे ते सेकंडरी एज्युकेशन कमिशन 1952-53 त्याची स्थापना झालेली आहे. तर त्याचे अध्यक्ष कोण होते, तर मुदलियार लक्ष्मण स्वामी मुदलियार. त्यालाच मुदलियार आयोग असं सुद्धा म्हटलं जातं. हे पण महत्त्वाचं आहे पहा की 1952-53 सेकंडरी एज्युकेशन कमिशन आलं होतं, त्याला काय म्हटलं जातं, तर मुदलियार आयोग असं म्हटलं जातं. किंवा त्या आयोगाचा भर जो होता तो सेकंडरी एज्युकेशनवर होता. आता प्रत्येक शाळेत काय आवश्यक आहे, तर लायब्ररी आवश्यक आहे, हे या आयोगाचं मत होतं. की मुदलियार आयोग काय म्हटलं होतं की लायब्ररी ही आवश्यक गोष्ट आहे. तर या आयोगाचा कालावधी, मुदलियार आयोगाचा कालावधी 1952-53 आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 जो आहे तो मुदलियार आयोगाने कोणत्या ग्रंथालयांवर भर दिलेला आहे, तर स्कूल लायब्ररीजवर त्यांनी भर दिलेला आहे. त्यानंतर कोठारी कमिशन. आता कोठारी कमिशन 1964 ते 66 जे आहे, हा साल महत्त्वाचा, 1964 ते 66. तर याचे अध्यक्ष कोण होते, DS कोठारी होते. आणि त्याचा कालावधी होता तो 1964 ते 66 होता, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि कोठारी आयोगाचा उद्देश काय होता, तर एज्युकेशन रिफॉर्म करणे हा कोठारी आयोगाचा उद्देश होता. त्याचबरोबर या आयोगानुसार ग्रंथालयाचे महत्त्व काय होतं, तर जास्त होतं. म्हणजे कोठारी आयोगाने सुद्धा ग्रंथालयाला खूप जास्त महत्त्व दिलेलं होतं. त्यानंतर त्याचा रिपोर्ट जो सादर केला कोठारी आयोगाने, तर त्याचं नाव काय होतं, तर एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट हे त्या रिपोर्टचं नाव होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक सेक्शन 4 आहे ॲडवायझरी कमिटी फॉर लायब्ररीज. आता ही ॲडवायझरी कमिटी फॉर लायब्ररीज 1957 हे साल महत्त्वाचं आहे की त्याची स्थापना कधी झालेली आहे, 1957 साली झालेली आहे. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते लायब्ररी ॲडवायझरी कमिटीचे, तर डॉक्टर SR रंगनाथन हे त्याचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर त्याचा उद्देश काय होता, तर लायब्ररी लेजिस्लेशन म्हणजे ग्रंथालयाचे लेजिस्लेशन तयार करणे हा त्याचा उद्देश होता. त्याबरोबर समितीने कोणाला प्रोत्साहन दिलेले आहे, तर कशाला प्रोत्साहन दिले, तर पब्लिक लायब्ररीला त्यांनी प्रोत्साहन दिले होते लायब्ररी ॲडवायझरी कमिटीने. त्याचबरोबर रंगनाथन यांची ओळख जी आहे ते फादर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स. हे काय खूप सोपा प्रश्न आहे पण महत्त्वाचा आहे. तर नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन 1986 जे आलं होतं, नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन 1986, ते कधी आलं होतं, तर 1986ला आलं होतं. त्याची स्थापना वर्ष जे ते 1986 आहे. NPE, आता सध्या काळात NEP आलेलं आहे, पण त्या काळात NPE आलं होतं. तर कधी आलं होतं, 1986ला आलं होतं. NPE संबंधित संस्था कोणती आहे, तर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन इन इंडिया. NPEचा संबंध मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन इन इंडियाशी आहे. तर त्याचा उद्देश जो आहे
तो उद्देश जो आहे तो एज्युकेशन रिफॉर्म करणे, म्हणजे शैक्षणिक बदल करणे, शैक्षणिक गोष्टींमध्ये बदल करणे. ICT इंटिग्रेशन जोडले गेले. जे या आयोगामध्ये 1992 साली ICT इंटिग्रेशन जोडलेले आहे. त्याचबरोबर ग्रंथालयासाठी स्ट्रेंथनिंग पॉईंट आहे, हे आयोगानुसार स्ट्रेंथनिंग पॉईंट म्हणून त्यांनी सुचवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 2005 साली नॅशनल नॉलेज कमिशन NKCची स्थापना करण्यात आली 2005 साली, आणि त्याचे अध्यक्ष सॅम पित्रोदा होते. हा पण पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्याचा उद्देश काय होता NKCचा, तर नॉलेज सोसायटी तयार करणे. त्याचबरोबर त्याचा भर कशावर होता, तर सर्व प्रकारच्या ग्रंथालयांवर, म्हणजे स्कूल लायब्ररी, पब्लिक लायब्ररी, प्रायव्हेट लायब्ररी. आणि त्यांनी काय NKCने काय रिकमेंड केलं होतं, तर लायब्ररीचं मॉडर्नायझेशन झालं पाहिजे हे रिकमेंड केलं होतं. आता NML जे आहे, नॅशनल मिशन ऑन लायब्ररी, तर 2012मध्ये ते सुरू झालेलं आहे. त्याचं स्थापना वर्ष 2012 आहे. आणि ते कोणाच्या अंडर झालेलं, तर मिनिस्ट्री ऑफ कल्चर इन इंडिया यांच्या अंडर त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि त्याचा उद्देश काय होता, तर ग्रंथालयांचं मॉडर्नायझेशन करणे. त्याचबरोबर त्यामध्ये NMLमध्ये आवश्यक घटक कुठले होते, तर डिजिटायझेशन करणे, नेटवर्किंग करणे, ट्रेनिंग देणे, हे सर्व प्रकारचे हे याचं उत्तर आहे. आणि त्याचं लक्ष होतं ते नॉलेज ॲक्सेसेबल नॉलेज देणे, हे त्याचं NMLचं लक्ष होतं. अशा प्रकारे आपण आता अजून काही बॉडी होत्या. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, त्याची स्थापना कधी झालेली, तर 1956मध्ये त्याची स्थापना झालेली आहे. त्याचबरोबर UGCचा उद्देश काय होता, तर हायर एज्युकेशनला फंडिंग देणं, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. त्याचबरोबर इन्फ्लिबनेट सेंटरची स्थापना कधी झालेली आहे, तर 1991 साली इन्फ्लिबनेट स्थापना झालेली आहे. त्याचबरोबर इन्फ्लिबनेटचा उद्देश काय आहे, तर नेटवर्किंग लायब्ररीज करणे. त्यानंतर डेलनेटचा फुल फॉर्म काय, तर डेव्हलपिंग लायब्ररी नेटवर्क. डेलनेटची स्थापना कधी झालेली आहे, तर 1988 साली डेलनेटची स्थापना झालेली आहे, 1988. त्याचबरोबर RRLFची स्थापना कधी झालेली आहे, 1972 साली RRLFची स्थापना झालेली आहे. त्याचबरोबर RRLFचा उद्देश काय होता, तर की पब्लिक लायब्ररी डेव्हलपमेंट करणे. RRLFचे नाव कोणावरून पडलेलं आहे, तर राजाराम मोहन रॉय यांच्यावरून पडलेले आहे. तर पब्लिक लायब्ररी ॲक्ट प्रथम कोठे सुरू झालेला आहे, तर तामिळनाडूमध्ये पब्लिक लायब्ररी ॲक्ट प्रथम सुरू झालेला आहे. आता इथं स्टेट लायब्ररी ॲक्ट या ठिकाणी दिलेले आहेत. पण तामिळनाडू 1948, त्याचबरोबर आंध्र प्रदेश 1960, कर्नाटक 1965, महाराष्ट्र ॲक्ट 1967, वेस्ट बेंगॉल 1979. आता इथं लायब्ररी सायन्सचे जनक डॉक्टर S.R. रंगनाथन. फायलॉज कुणी दिले, रंगनाथन यांनी दिले. NKC स्थापना 2005 हे शॉर्टमध्ये दिले. NMLचे वर्ष 2012, UGC ॲक्ट 1956, इन्फ्लिबनेट नेटवर्किंग करणं हे उद्देश आहे, डेलनेट रिसोर्स शेअरिंग करणे, RRLF पब्लिक लायब्ररीचे डेव्हलपमेंट करणे, कोठारी रिपोर्ट 1966, मुडलियार कमिशन 1952 साली. NPE रिवाइज्ड कधी झालं, नॅशनल एज्युकेशनल पॉलिसी जी आहे, तर ती कधी रिवाईज झाली, तर 1992ला झालेलं आहे. NKCचा फोकस कशावर होता, तर नॉलेज सोसायटीवर होता. NML मिनिस्ट्री कशा संदर्भात आहे, तर कल्चरल. UGC फोकस कशावर, हायर एज्युकेशनवर. इन्फ्लेटचे हेडक्वार्टर गांधीनगरला आहे. डेलनेटचे हेडक्वार्टर दिल्लीला आहे. RRLFचे हेडक्वार्टर कोलकाताला आहे. फर्स्ट ॲक्ट तामिळनाडू. डिजिटल लायब्ररी पुश NKC. लायब्ररी मॉडर्नायझेशन NML. ॲडवायझरी कमिटी 1957. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन युनिव्हर्सिटी कमिशन 1948. सेकंडरी कमिशन 1952. कोठारी 1964. NPE
1986, ICT ॲडेड 1992ला झालेलं आहे. आणि NKCचे चेअरमन कोण होते ते सॅम पित्रोदा. लायब्ररी लेजिस्लेशन रंगनाथन. पब्लिक लायब्ररी सपोर्ट RRLF करतं. नेटवर्किंग म्हटलं की इम्प्लिमेंट लक्षात ठेवायचं. रिसोर्स शेअरिंग डेलनेट. एज्युकेशन रिफॉर्म कोठारी आयोग. स्कूल लायब्ररी मुदलियार आयोग. युनिव्हर्सिटी लायब्ररी राधाकृष्णन आयोग. बॅकबोन कन्सेप्ट UEC युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन. नॉलेज ॲक्सेस NML. डिजिटायझेशन NML. लायब्ररी फंडिंग UGC. लायब्ररी नेटवर्किंग डेलनेट. लायब्ररी पॉलिसी NPA. लायब्ररी सायन्स रंगनाथन. इन्फॉर्मेशन सोसायटी NKC. ट्रेनिंग NMLमध्ये आहे. नॅशनल मिशन ऑन लायब्ररीज. ग्रँट्स देतं ते UGC. डिजिटल रिसोर्सेस इम्प्लिमेंट. कॅटलॉगिंग शेअरिंग डेलनेट. बुक प्रमोशन RRLF. आणि लायब्ररी ॲक्ट स्टेट्सचे संदर्भात. आणि एज्युकेशन पॉलिसी NPE. नॉलेज कमिशन NKC. अशा प्रकारचे जोड्या लावासुद्धा असे प्रश्न येत असतात. तर अशा प्रकारे आपण कमिटी अँड कमिशन्स संदर्भातील MCQ आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. थँक्यू.